श्री साई सच्चरित कथासार ह्याच्यामध्ये मला आज आवडलेला एक पार्ट तो म्हणजे असा आहे की बाबांच्या ह्या पुस्तकामध्ये एक सुंदर असा पॅरेग्राफ आला आहे आणि त्या पॅरेग्राफमध्ये खरोखरच सर्वांनी लक्षात घ्याव्या आणि सर्वांनी त्याचा अनुभव घ्यावा अशी नवविध भक्ती बाबांनी इथे सांगितलेली आहे. मलाही हा पार्ट खूप आवडला आणि म्हणूनच वाटलं की माझ्या सर्व जे काही फॉलोअर्स आहेत त्यांच्यापर्यंत हा पार्ट शेअर झाला पाहिजे. तो पार्ट म्हणजे नवविधा भक्ती कशी असते. खूप सुंदर पार्ट आहे हा. नवविधा भक्ती म्हणजे श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. म्हणजे ह्याचा अर्थ हा आहे सदैव ईश्वराच्या लीला ऐकणे, त्या स्वतः दुसऱ्यांना सुद्धा सांगणे, एकांतात त्याचे मनन व स्मरण करणे, ईश्वराची सेवा करणे, पूजा करणे, परमेश्वराला नमस्कार करणे, आपण त्याचा दास आहोत असे समजून सदैव त्याच्या चरणी लीन राहणे व त्याच्याशीच मैत्री जोडून त्याच्यावर प्रेमभक्ती करणे, त्यालाच आपली सर्व सुखदुःख सांगणे, व्यथा सांगणे आणि त्यावर परमेश्वराला उपायही विचारणे. एकंदरीत परमेश्वराच्या नित्य अनुसंधानात राहणे. परमेश्वराशी जोवर आपण भक्तिपूर्वक जोडले जात नाही तोवर सर्व ग्रंथाभ्यास, भजन, तप, व्रत सर्व काही व्यर्थ आहे. कोरड्या आचरणाने ईश्वर साध्य होणार नाही. त्या सर्व कामात भक्तीचा ओलावा हवा. अंतःकरणापासून भक्ती करणाऱ्यास सर्व उपायांची काहीही जरूर पडत नाही. म्हणूनच बाबांच्या ह्या जशा कथासार अनुभवामध्ये हा जो पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे नवविधा भक्तीचं. खरोखरच ह्याचा अनुभव सगळ्यांनी घ्यावा. त्याच्यात जी परमेश्वराबरोबर जे कनेक्शन करण्यासाठी जी भक्ती सांगितली आहे ती अतिशय फार महत्त्वाची आहे. कारण कुठल्याही कोरड्या मनाने भक्ती केलेली कधीच पोचत नाही. जोपर्यंत आपण आतून कळकळून परमेश्वराशी एकरूप होत नाही तोपर्यंत देवसुद्धा आपल्याला भेटत नाही. तर अशी असते ही नवविधा भक्ती. आय होप का तुम्हाला सगळ्यांना हा पार्ट आवडला असेल. तर नक्कीच बाबांच्यासाठी आज लिहा ओम साईराम. चॅनलवरती भरपूर प्रेम करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच.